नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर आजपासून आपण आर-आर-बी ग्रुप डी मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलाय अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विज्ञान या विषयाची सिरीज चालू करत आहोत. सो आजच्या या सिरीजचा हा पहिला भाग आहे, ज्यामध्ये आपण फिजिक्स या विषयाची परीक्षेला आलेली, त्यानंतर रिपीट होणारी आणि यावर्षी येतील अशी संभाव्य प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. सो आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न असा आहे की 1 किलोवॅट तास बरोबर किती जूल वगैरे असतो. तर सगळ्यात पहिलं लक्षात द्या की 1 किलोवॅट, ओके, 1 किलोवॅट म्हणजेच किती असतं, जवळपास 1000 वॅट पासून काय 1 किलोवॅट त्या ठिकाणी बनत असतं, हे लक्षात ठेवा. आणि 1000 वॅट म्हणजेच किती असतं, तर 1000 जूल, ओके, जूल पासून 1000 वॅट बनतं. म्हणजेच 1 जूल बरोबर काय असतो, 1 वॅट असतो. हे दोघेही समान असतात. ओके, म्हणजेच 1000 जूल पासून किती 1 किलोवॅट वगैरे बनत असतो. ओके, हे तुमचं आलं लक्षात. त्यानंतर परत बघायला गेलं तर एका तासामध्ये एकूण किती सेकंद वगैरे असतात, तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. या दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला जे काही उत्तर मिळतं 3600, हे काय झाले, एका तासामध्ये असलेले काय झाले, सेकंद. ओके, सो आता काय करा, हे जे काही 1000 जूल आहे याचाच गुणाकार याच्याशी करा. कारण का आपल्याला काय विचारलंय, 1 किलोवॅट मध्ये 1 किलोवॅट तासामध्ये, ओके, किती जूल वगैरे असतात. सो तेच करा, यालाच गुणिले 1000 गुणिले 3600 करा आणि जो काही तुमचा गुणाकार येईल ते तुमचं उत्तर असेल. इथं जूल ऍज इट इज लिहा. ओके, तर इथं बघायला गेलं तर इथं जशास तसं 3600 घ्या आणि त्यानंतर हे जे काही 3 शून्य आहेत ना इथं द्या. हा, तर बघा आता या ठिकाणी ओव्हरऑल बघायला गेलं तर यांचा गुणाकार आला 36 लाख आणि याच 36 लाखाला समजा दशांशाच्या मध्ये जर केला तर 3.6 गुणिले 10⁶. ओके, जूल वगैरे, हे लक्षात ठेवा. आलं का लक्षात? सो याचं हे उत्तर येईल. बघा एक वेळा संक्षिप्त रूपात करा, हे तुम्हाला जमून जाईल. तर 1 किलोवॅट तासामध्ये जवळपास 3.6 गुणिले 10⁶ जूल एवढं त्याच्यामध्ये असतं. ते त्याचं बरोबर उत्तर असेल. ओके, सो लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीची सिरीज तुम्हाला इथून पुढे मिळत जाणार आहे. आणि यासाठी आपण बॅच सुद्धा लॉन्च केली आहे, ज्या बॅचचा वापर करून खूप सारे विद्यार्थी सिलेक्शन मिळवलेले आहेत किंवा जी काही पहिली स्टेप आहे ती त्यांनी पार केलेली आहे. आता इथं दुसरा प्रश्न काय म्हणतो की समुद्र सपाटीच्या वरच्या वस्तू पाहण्यासाठी पाणबुडीमध्ये कोणत्या उपकरणाचा वापर करतात. तर पाणबुडीमध्ये पेरिस्कोपचा जो काही वापर असतो ना, तो एक पद्धतीनं समुद्र सपाटीच्या वरच्या वस्तू पाहण्यासाठी या ठिकाणी केला जातो. सो लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर पायरोमीटर काय करतं, तर जी काही लांबची वस्तू आहे ना, तर त्या लांबच्या वस्तूचं एक पद्धतीनं तापमान मोजण्याचं काम करतं. जसं की आपल्यापासून सूर्य फार लांब आहे, तर त्या सूर्याचं तापमान मोजण्याचं काम हे या ठिकाणी करत असतं. बाकी एपिडियास्कोपचा वापर नेमका प्रोजेक्टर जे असतं ना, ओके, प्रोजेक्टर, जो काही आपण प्रोजेक्टर लावून मोठ्या प्रमाणात चित्र वगैरे पाहू शकतो ना, म्हणजेच लहान चित्राचा वापर एक पद्धतीनं मोठ्या स्वरूपात करण्यासाठी याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सो हेही लक्षात ठेवा. आणि बाकी बघायला गेलं तर ओडोमीटरचा वापर स्पेशली करून एखादं वाहन आहे, ओके, वाहनानं जे काही अंतर वगैरे कापलंय, ओके, त्याचा एक पद्धतीनं कॅल्क्युलेशन करण्यासाठी याचा वापर वगैरे करतात. ओके, जो काही मीटर काटा वगैरे असतो ना वाहनांमध्ये, तर त्याच्यामध्ये याचा वापर करतात, नेमकं गाडीनं कितपत अंतर वगैरे कापलंय हे मोजण्यासाठी. सो आलं लक्षात, हे लक्षात ठेवून घ्या. परत पाहूयात पुढचा प्रश्न. याच्यामध्ये विचारलंय की खालीलपैकी कोणती अदिश राशी आहे. आता अदिश आणि सदिश अशा दोन प्रकारच्या राशी आहेत, ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं सदिश राशीमध्ये काय असतं, तर लक्षात ठेवा, एकक असतो, त्याच्या सोबत एक पद्धतीनं
एका विशिष्ट प्रकारची काय दिशा त्या ठिकाणी सांगितली जाते. आणि अदिश राशीमध्ये काय असतं की याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकक असतो आणि ही जी काही दिशा आहे ती याच्यामध्ये नसते. ओके, आता बघायला गेलं तर ज्या वेळेला एक पद्धतीनं मोमेंटम वगैरे होतो, मोमेंटम हा कशावर अवलंबून असतो की जो काही एक पद्धतीनं वस्तुमान आणि वेग असते ना याच्यावर हा मोमेंटम अवलंबून असतो. मोमेंटम म्हणजेच एक पद्धतीनं हालचाल. ओके, तर हालचाल एका विशिष्ट दिशेनं केली जाते ना. ओके, एका विशिष्ट दिशेनं या ठिकाणी हालचाल केली जाते, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा दिशेचा वापर होतो. बल सुद्धा एखादी वस्तू तुम्ही वर उचलत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा दिशा येते ना, त्या ठिकाणी वर जी काही आहे ती दिशा आहे. म्हणजेच एक पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा दिशा येते. तर ज्या ज्या एककामध्ये किंवा राशीमध्ये दिशेचा वापर होतो किंवा दिशेचा उल्लेख होतो त्याला जे आहे ते एक पद्धतीनं काय म्हणतात, सदिश राशी. आपल्याला विचारलंय अदिश राशी, तर अदिश राशी म्हणजेच वस्तुमान. कारण का याच्यामध्ये कुठलीही दिशा नसते ना. एक पद्धतीने वस्तुमान आपण कसं सांगतो, 20 kg आहे. ओके, परत 1 क्विंटल आहे. या पद्धतीनं याच्यामध्ये फक्त एकक सांगितला जातो, याच्यामध्ये कुठलीही दिशा त्या ठिकाणी नसते. बाकी वेग मध्ये सुद्धा दिशा असते, सगळ्यांना माहिती असेल. ओके, वेग म्हटलेला आहे, तर वेग मध्ये कशा कशाचा वापर होतो, तर वेग मध्ये एक पद्धतीनं ज्या पद्धतीनं दिशा आणि त्याची जी काही स्पीड आहे, ओके स्पीड, तर या दोघांचा एक पद्धतीनं गुणाकार केला तर आपल्याला वेग वगैरे मिळत असतो. ओके, सो लक्षात ठेवा विशिष्ट दिशेनं कापलेलं अंतर वगैरे याचीच कॅल्क्युलेशन म्हणजेच वेग. तर याच्यामध्ये सुद्धा दिशा येतं, तर लक्षात ठेवा ज्या ठिकाणी दिशेचा उल्लेख होतो त्याला म्हणतात सदिश, ज्याच्यामध्ये दिशा नसते त्याला म्हणतात अदिश. ओके, हे सगळे प्रश्न PYQs आहेत, त्याच्यामुळे काळजीपूर्वक सगळ्यांनी बघा. ओके, परत बघूयात पुढचा प्रश्न. याच्यामध्ये आपल्याला विचारलंय, इथं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, असू द्या, नो प्रॉब्लेम. आता बघा, सगळ्यात पहिलं, एक हमाल जमिनीवरून 12 किलो सामान या ठिकाणी उचलतो, जवळपास तो काय 1.5 मीटर उंचीवर स्वतःच्या डोक्यावर ठेवतो, तर त्याने सामानावर केलेले कार्य आपल्याला शोधायचं आहे. तर जे काही वर्क आहे त्याचं कार्य हे आपल्याला शोधायचं आहे. तर याच्यासाठी सूत्र वगैरे कुठला वापरतात, तर वर्क बरोबर वस्तुमान म्हणजेच m, त्यानंतर g म्हणजेच गुरुत्वीय त्वरण, या ठिकाणी आपल्याला g दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, परत जेवढं त्यानं उचललंय त्याचीच उंची, आणि ही उंची नेमकी कशामध्ये असते, मीटर मध्ये असते. लक्षात ठेवा, जर तुम्हाला या ठिकाणी फूट मध्ये जरी दिलं असेल तर याला काय करा, हेच मीटर मध्ये कन्वर्ट करा. परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो तुम्हाला, कधी कधी ते फूट मध्ये वगैरे देतात, इंचेस मध्ये वगैरे देतील, त्याच इंचेसचं कन्वर्ट मीटर मध्ये करा, अथवा मीटर मध्ये हे असणं अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा. तर आता बघायला गेलं तर जशास तसं ठेवा, 12 kg हे वस्तुमान आहे, गुणिले आपल्याला गुरुत्वीय इथं दिले 10. ओके, परत गुणिले हाईट 1.5. आता या सगळ्यांचा गुणाकार करा. ओके, तर इथं बघायला गेलं तर या दोघांचा गुणाकार 120 येतो गुणिले 1.5, आणि याचा गुणाकार जर केला तर 180 येतं ना. परत हेच कार्य जे आहे, कार्याचं एकक जूल आहे. लक्षात ठेवा, हे 180 तुमचं उत्तर त्या ठिकाणी असेल. आलं का लक्षात? काही डाऊट असतील तर अवश्य मला विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थित मी प्रोव्हाइड करत आहे. तर लक्षात ठेवा, या पद्धतीचे सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील. परत आपल्याला इथं काय विचारलंय की एक पद्धतीनं एक विमान 4000 मीटर अंतर कापते आणि केलेलं कार्य 20,000 जूल असेल, तर लागू केलेलं बल वगैरे शोधा, अशा पद्धतीने विचारलंय. तर बघा, आता कार्य म्हणजेच वर्क चं सूत्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वापरावं लागतं. बल गुणिले जे काही डिस्प्लेसमेंट झालंय किंवा विस्थापन. ओके, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की अंतर वगैरे सुद्धा म्हणू शकता. ओके, विस्थापन म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही अंतर असतं ना त्याला डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन म्हणतात. हे त्याचं सूत्र आहे. आपल्याला ऑलरेडी वर्क दिलेलं आहे इथं, ऍज इट इज 20,000 ठेवा. ओके, बरोबर बल म्हणजेच F आपल्याला शोधायचं आहे.
आणि गुणिले विस्थापन किती आहे रे? विस्थापन आहे 4000 मीटर. ओके, ऍज इट इज. आता काय करा, सिंपल पद्धतीनं AF जशास तसं ठेवा आणि हे 4000 याच्या डिव्हिडेशन मध्ये आणा. ओके, हे लक्षात ठेवा. तर F बरोबर किती येईल? F बरोबर ऍज इट इज बघायला गेलं तर हे सगळे 0 कट करा. ओके, हा एक पद्धतीनं बघायला गेलं तर 20/4 आणि 4×5 20 वगैरे येतं ना, 4×1 4 ऍज इट इज 5. तर इथं जे काही फोर्स आहे, फोर्सचं एकक आहे न्यूटन आणि इथं 5 N जे आहे ते याचं न्यूटन त्या ठिकाणी असेल. एवढं जे आहे ते त्या ठिकाणी फोर्स त्याला लागलेलं असेल. आलं का लक्षात? सो नोट डाऊन करून घ्या. कार्याचं एकक जूल आहे, बलाचं एकक न्यूटन आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या. माझ्या मते व्यवस्थित समजत असेल. जरी समजत नसेल तर मला विचारा, मी सगळ्यांची उत्तरं या ठिकाणी देईन. जमलं तर आपण लाईव्ह सुद्धा घेऊयात संध्याकाळी 8 वाजता. जर लाईव्ह हवं असेल तर अवश्य मला कमेंट करा. जेवढे जास्त तुमचे कमेंट असतील तेवढे तुम्हाला भाग या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. परत त्याच पद्धतीचा आपला जो काही सेकंड लास्ट प्रश्न होता त्याच पद्धतीचा आहे. जमलं तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी मला कमेंट मध्ये सांगा. ओके, हा तुमच्यासाठी सोडतोय. आणि कमीत कमी या सिरीजला जर 100+ लाईक आले तर दुसरी सिरीज लगेच तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर या ठिकाणी लाईक करा. याच्यासाठी सूत्र तेच वापरा, वर्क बरोबर M×G×H. आता याच्यामध्ये व्हॅल्यू वगैरे ऍड करा आणि मला शेवटी उत्तर कमेंट करून द्या. बाकीची सिरीज कंटिन्यू करा बरं. परत बघूयात 7वा प्रश्न. डॅशला कार्य म्हटलं जातं. तर आताच आपण बघितलंय की बल, ओके, बल गुणिले विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट याच्यापासून जे काही होतं ते घडतं त्याला म्हणतात कार्य. ओके, बल म्हणजेच फोर्स, विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट वगैरे. तर याचं किंवा सॉरी याला यस वापरतात विस्थापनला. ओके, हा तर नोट डाऊन करून घ्या. आता बल गुणिले विस्थापन हे पहिलं ऑप्शन आपलं उत्तर असेल. बाकी बघायला गेलं तर जे काही सूत्र आहे जसं की वस्तुमान गुणिले त्वरण हे कशाचं सूत्र आहे? तर याच्यापासून बल काढलं जातं. ओके, हा लक्षात ठेवा. बल काढण्यासाठी तुम्ही कार्याच्या सूत्राचा सुद्धा वापर करू शकता. जर तुम्हाला त्वरण आणि वस्तुमान दिलं असेल तर या सूत्राचा वापर करू शकता. ओके, लक्षात ठेवा. बाकी लांबी आणि रुंदी हे कशाचं सूत्र आहे? तर क्षेत्रफळ एखाद्या गोष्टीचं आपल्याला काढायचं असेल तर आपण या सूत्राचा वापर करतो. आणि ज्या वेळेला आपल्याला घनता वगैरे काढायची असेल, ओके, घनता ज्याला आपण डेन्सिटी वगैरे म्हणतो, त्याच्यासाठी आपण वस्तुमान गुणिले आकारमान त्या ठिकाणी करत असतो. ओके, सो लक्षात ठेवा. तर हे काही महत्वाचे प्रश्न आहेत, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. परत आपल्याला हा प्रश्न विचारलाय की एक कार उच्च वेगाने चालली आहे तर ती कोणत्या ऊर्जेने युक्त असते? तर ज्या वेळेला एखादी कार वेगाने चालली आहे म्हणजेच ती एक पद्धतीनं त्याच्यामध्ये काय असेल? गती असेल. आणि एखाद्या वस्तूमध्ये जर गती असेल तर तिच्यामध्ये जी काही ऊर्जा असते तिला म्हणतात गतीज ऊर्जा. ओके, ऊर्जेचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. ओके, गतीज ऊर्जा त्या ठिकाणी असेल, ज्यामध्ये गती असते तिच्यामध्ये जी काही ऊर्जा असते तिला गतीज ऊर्जा वगैरे म्हणतात. ओके, आणि परत बघायला गेलं तर गतीज ऊर्जेचं सूत्र वगैरे जर तुम्हाला विचारलं तर गतीज ऊर्जेचं सूत्र आहे 1/2 mv² वगैरे. आता याच्यामध्ये m म्हणजे काय आहे? m म्हणजे तिचं जे काही वस्तुमान असतं ना, वस्तुमान म्हणजेच वजन एक पद्धतीनं. आणि याच्यामध्ये v म्हणजेच काय? वेलॉसिटी. वेलॉसिटीज म्हणजेच जो काही वस्तूचा वेग असतो ना तो. तर या दोघांचा ऍज इट इज हे गुणाकार याचा स्क्वेअर वगैरे करून 1/2 केला तर तुमचं जे आहे ते गतीज ऊर्जा वगैरे मिळून जाते. ओके, याच्यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न मी सोपा देतो की एक पद्धतीनं त्याला आपण काय म्हणू शकतो, एखाद्या वस्तूचा 20 वेग वगैरे असेल आणि वस्तुमान सुद्धा काय असेल, एक पद्धतीने 40 kg वगैरे असेल, तर याचं मला काय करून द्या, गतीज ऊर्जा वगैरे काढून द्या. ओके, बाकी गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण हे काय आहे? एक पद्धतीनं बल आहे. ओके, हे काय करतं? ज्या काही वस्तू असतात त्या पृथ्वीकडे ओढण्याचं काम वगैरे करतं ना.
बाकी घर्षण बल म्हणजेच काय, कारचं जे काही टायर असतं आणि जो काही रस्ता असतो ना, याच्यामध्ये जो काही बल निर्माण होतो त्याला घर्षण बल वगैरे म्हणतात. ओके. आणि स्थितीज ऊर्जा म्हणजेच काय, तर जे काही विराम अवस्थेत असते ना, त्याच्यामध्ये जी काही स्थितीज ऊर्जा वगैरे असते, हा ती असते. म्हणजेच एका जागी पाणी वगैरे साठवलं वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा वगैरे असेल तर तीच. ओके. सो लक्ष ठेवा, याच्यामध्ये काही तेवढं लॉजिक लावायची आवश्यकता नाहीये, पण लक्षात ठेवा सगळ्यात सोपा भाग हाच आहे, फक्त करायला पाहिजे. ओके. परत आता इथं बघा, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, एवढाच प्रश्न दिलाय की यांत्रिक ऊर्जा त्याच्यामधून जर गतीज ऊर्जा मायनस केली तर तुम्हाला नेमकं काय मिळेल. तर बघा, यांत्रिक ऊर्जा आणि गतीज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जेतून जर गतीज ऊर्जा मायनस केली तर तुम्हाला जे काही स्टेबल म्हणजे एका जागी थांबलेली ऊर्जा असते ना, त्याला आपण काय म्हणतो, स्थितीज ऊर्जा. ओके. स्थितीज ऊर्जा त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. तो सगळ्यांनी हेही नोट डाऊन करून घ्या, स्थितीज ऊर्जा याचं आपलं आन्सर वगैरे असेल. ओके. बाकी आता याच्या संदर्भात सहसा बघायला गेलं तर रासायनिक ऊर्जा म्हणजेच काय रे, तर एखाद्या अन्नामध्ये जी काही कॅलरीज वगैरे असते ना, त्याला रासायनिक ऊर्जा म्हणतात. किंवा एक पद्धतीनं बॅटरी वगैरे असते ना, बॅटरी, ज्याच्यामध्ये ऊर्जा साठवली जाते एक पद्धतीनं एक रासायनिक बंधामध्ये, त्याला या ठिकाणी रासायनिक ऊर्जा म्हणतात. आणि बाकी विद्युत ऊर्जा म्हणजे काय, तर विद्युत ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे जी काही ऊर्जा निर्माण होते ना, इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे जी काही ऊर्जा निर्माण होते तिला काय म्हणतात, विद्युत ऊर्जा. हे लक्षात ठेवा. आणि बाकी सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला अणूच्या केंद्रकातून, ओके, जे काही अणू असतात ना, अणूच्या केंद्रकातून जी ऊर्जा निर्माण होते किंवा केंद्रकातील जे काही प्रक्रिया वगैरे असते त्याच्यापासून जी काही ऊर्जा असते तिला अणुऊर्जा म्हणतात. हे लक्षात ठेवा. सोपे असतात, तेवढं काही हार्ड नाहीये, पण सहसा तरी हे सगळं लिहून घ्या. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कोणती ऊर्जा गतीसोबत वाढते. तर जी काही गतीज ऊर्जा असते ना, ते स्पेशली करून काय, गती जशी जशी वाढत जाते तशी तशी ही गतीज ऊर्जा त्या ठिकाणी वाढत जाते. ओके. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जसं की गतीज ऊर्जेचं सूत्र 1/2 परत mv² वगैरे आहे ना. समजा आता या वस्तूचा वेग 20 असेल आणि वस्तुमान 20 असेल. ओके. तर याची ऍज इट इज एक एक्झाम्पल सांगतोय, याची गतीज ऊर्जा होईल 40. पण वेग जर वाढला किंवा गती जर वाढवली 40 आणि हे वस्तुमान तेवढंच असेल तर याच्यापासून जे काही तुम्हाला 80 मिळेल ना, तर जसं जसं गती वाढते तशी तशी ही गतीज ऊर्जा त्या ठिकाणी वाढत असते. हे सुद्धा लक्षात ठेवा. बाकी आता बघायला गेलं तर याच्यामध्ये हा वाला प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय. सगळ्यांनी कमेंट करून द्या आणि जेवढं होईल तेवढं हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून द्या, जेणेकरून जेवढे विद्यार्थी या व्हिडिओला लाईक करतील, याच्यापासून काहीतरी शिकतील आणि परीक्षेमध्ये पास होतील, हीच आमची पोचपावती आम्ही समजू. आणि जेवढं होईल तेवढं अवश्य जमल्यास टेलिग्राम जॉईन करून घ्या. टेलिग्रामला महत्वाच्या PDF आम्ही प्रोव्हाइड करत असतो. सो या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी सोडतोय. सगळ्यांनी कमेंट करून द्या आणि काही डाऊट असतील, कुठला प्रश्न समजला नसेल तर नक्की विचारा. पुढच्या सिरीज मध्ये तो प्रश्न जो आहे तो इन डिटेल मध्ये आपण अजून एकदा कव्हर अप करूयात. बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये. पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल.